सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली खरंच खूप अद्भुत आहे। आज जो कोणी भाग्यवान असेल तो हा अनुभव ऐकत असेल, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव ज्ञानेश्वरी। मी गेल्या 3 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून खूप सारे अनुभव, खूप सारी प्रचिती, खूप सारे साक्षात्कार खूप स्वामींनी मला दिले। स्वामींनी मला वेळोवेळी दाखवून दिलं, हम गया नहीं जिंदा हो। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त माझं दुःख होतं। मी खूप दुःखामध्ये होती। माझ्यावरती 60 लाख रुपये इतके कर्ज झालेले होते। हे कर्ज कसे फेडावे, कुठेच मार्ग मिळत नव्हता। आमचा जो धंदा होता तो अजिबात चालत नव्हता। काय करावं काय नाही। त्याच वेळेस मी यूट्यूबला असे स्वामींचे व्हिडिओ बघितले आणि तेथे मला केंजाळे दादांचा नंबर मिळाला आणि मग मी दादांना फोन केला। दादांकडून मी सेवा वगैरे घेतली आणि सेवा सुरू केली। महाराजांचा फोटो माळ वगैरे आणली आणि तेथून पुढं स्वामींची सेवा करायला सुरुवात केली। जेव्हापासून स्वामी सेवेत आले ना तेव्हापासून वेगळंच एक हे झालं। मी इतकी स्वामी सेवेत रमून गेली ना की मला दुसरं काही कळतच नव्हतं। कोण माझ्याशी बोलतं हे पण कळत नव्हतं। मुखामध्ये सारखं श्री स्वामी समर्थ एवढंच नाममंत्र चालू होता। मनामध्ये सारखं श्री स्वामी समर्थ। मी खूप संकल्पित सेवा केल्या, कारण मला दादांनी सांगितलं होतं, तुम्ही जेवढे संकल्पित सेवा करताल तेवढं चांगलं असेल, कारण तशी सेवा आपल्याकडून घडत नाही। ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प करतो ना त्यावेळेस आपण ती धाकाने ती गोष्ट करतोच, आणि मी तसंच केलं। जी दादांनी सेवा सांगितली होती ती तर केलीच, त्याचबरोबर मी दुर्गा सप्तशीचे पाठ, त्याचबरोबर स्वामीचरित्र, सारामृत 108 पारायण, गुरुचरित्राचे पारायण, अशा वेगवेगळ्या सेवा मी सुरू केल्या आणि खरंच त्यातून खूप छान अनुभव आला। माझे जो धंदा लॉसमध्ये चालला होता तो अचानक खूप व्यवस्थित चालू लागला। यामध्ये मला 1 वर्षाचा काळ गेला, पण या 1 वर्षामध्ये जवळपास डोक्यावरचं कर्ज हे खांद्यावरती आलेलं होतं। अशीच मग मी स्वामींची खूप सेवा केली आणि मग स्वामींचे रोज अनुभव बघणे, स्वामींचंच ऐकणे हेच चालू होतं। आणि त्याच वेळेस मला काय झालं ना की प्रदीप दादाही दिसले। मला खूप इच्छा झाली की प्रदीप दादांच्या मठामध्ये जावं, तिथे आपण काहीतरी जाऊन प्रश्न उत्तर करावे, दादांचं दर्शन घ्यावं, स्वामींचं दर्शन घ्यावं, असं खूप इच्छा झाली। आणि म्हणून मग मी मठामध्ये गेली तर प्रचंड गर्दी मठामध्ये होती। एवढ्या गर्दीमध्ये दर्शन कसं होणार आणि दर्शन घेऊन आपले प्रश्न कसं सुटणार, हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला। तरी पण मग मी नंबर लावला। मिस्टरांना सांगितलं की मला येण्यासाठी वेळ होईल। मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी तिथे गेलो होतो। मग आम्ही तिथे बसूच तर म्हटलं आपण काहीतरी सेवाच करूया, कशाला वेळ वाया घालायचा। मग आम्ही महाराजांच्या 51 माळी जप केला, त्यानंतर स्वामीचरित्र पारायणही केले, तारक मंत्रही 11 वेळेस बोललो आणि मग नंतर संध्याकाळी आमचा नंबर आला। दादांनी आम्हाला म्हटले की ताई, तुमची सेवा रोज स्वामींपर्यंत पोचते आहे, तुम्ही खूप छान सेवा करत आहात, कशाला आमच्याकडे तुम्ही आला। दादा डायरेक्ट असं बोलले। त्यावेळेस मला तर काय बोलावं हे सुचेनाच की यांना कसं माहीत की दादांना मी सेवा करते की काय। दादा म्हटले, ताई, स्वामींनी तुमचं सर्व काही ऐकलं आहे, तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुम्ही जी सेवा करत आहात तीच कंटिन्यू सेवा चालू ठेवा, असे दादा म्हटले। साक्षात स्वामींचं दर्शन झाल्यासारखं वाटलं। स्वामींनी सर्व माझी सेवा ऐकली हे वाटलं आणि खूप मनाला छान वाटलं। मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि दादा म्हटल्याप्रमाणे तीच सेवा तुम्ही पुढे सुरू ठेवा, आणि मग मी तशीच सेवा चालू केली। दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण, दर गुरुवारी मी 700 श्लोकी नवनाथ वाचू लागली, त्यानंतर भागवत, एकादशीला भागवत, त्यानंतर स्वामीचरित्राचे रोज पारायण आणि 11 माळी जप, तारक मंत्र, असे हे सेवा माझ्यात सुरू झाल्या।
18वा अध्याय 14वा अध्याय हे पण मी वाचू लागले. मला घरकाम, मुले आणि ही सेवा याच्यातच माझा वेळ जात होता. कुणाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. कधीतरी वेळ भेटला तर मठात एखाद्या वेळेस मी दर्शनासाठी जात होती. असं करता करता स्वामी भक्तांनो, कधी आमचं कर्ज हे 0 झालं हे आम्हाला देखील कळालं नाही. आपोआप त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी जे काही कर्ज आहे, मंगळवारी थोडा का होईना हप्ता त्याचा द्यायचा, म्हणजे कर्ज लवकर कमी होतं असं दादांनी सांगितलं आणि मी तसंच केलं आणि खरंच तसं झालं. आणि आज तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, माझ्यावरती 1 रुपया देखील कर्ज नाही. आता मला दुसरं काहीच अपेक्षा नाही. फक्त जे काही जीवन आहे ते सुखी ठेवावं, असंच यासाठीच मी सेवा करत होते. निष्काम भक्तीने मी सेवा आता कुठलाही संकल्प नाही, काहीच नाही, तशीच मी सेवा स्वामींची करते. आणि माझ्याकडून म्हणजे स्वामींना आता एकच हे होतं की मला काहीतरी प्रचिती द्यावी, तुमचा साक्षात्कार मिळावा. तसं दिव्यामध्ये तर रोज होतं, ते तर सर्वांच्याच होतं स्वामींना म्हटलं, पण काहीतरी आगळीवेगळी प्रचिती मलाही मिळाली पाहिजे असं माझा अट्टहास स्वामींकडे होता. त्यावेळेस मग मी काय केलं ना, की संकल्प केला 108 स्वामीचरित्र पारायणाचा, की आज मी आजपासून 108 स्वामीचरित्र पारायण करत आहे. स्वामी तुमची प्रचिती मिळण्यासाठी, तुमचा अनुभव येण्यासाठी, हम गया नहीं जिंदा हो या मला तुम्हाला दाखवायचं आहे, मला तुमचं दर्शन हवं आहे असं मी स्वामींना बोलली. त्यासाठी संकल्प केला आणि पारायणाला सुरुवात केली. मी पहाटेच पारायणासाठी उठू लागली. आंघोळ वगैरे करायची, सर्व आवरायची, देवपूजा करायची आणि मग मी पारायणाला बसायची. एक दिवस गुरुवार होता आणि पारायणाचं माझं जवळपास 25वं पारायण माझं चालू होतं. खूप छान घरामध्ये प्रसन्न वाटत होतं. स्वामींच्या फोटोला गंध वगैरे लावला, हरगातलं सर्व काही व्यवस्थित पूजा झाली आणि मी पारायणाला सुरुवात केली. माझं जवळपास 6 ते 7वा अध्याय चालू असेल. त्याच दरम्यान काय झालं ना, की महाराजांचे जे फोटो होतं त्याला हार घातली होती, त्या हारामध्ये मला असं वेगळंच काहीतरी हल्ल्यासारखं जाणवू लागलं. मी म्हटलं असं, म्हणजे मी लक्ष दिलं नाही, पण माझं वाचणं मी चालूच ठेवलं. पण नाही का, आपण अध्याय संपल्यानंतर महाराजांना नमस्कार करतो, तुमच्या चरणावर पण मस्तू असं म्हणतो. त्यावेळेस मग मी ते करत होती ना, त्यावेळेस मला असं काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं आणि काहीतरी आहे असं वाटत होतं, पण मला ते स्पष्ट काही दिसत नव्हतं. मी म्हटलं स्वामी काय असेल ते तुम्ही बघा असं माझ्या मनात आलं. आणि एक भीती वाटत होती की स्वामींनी खूप जणांना सर्परूपात दर्शन दिलं आहे, मला सापांची खूप प्रचंड भीती वाटते. स्वामींना अगोदरच सांगितलं होतं की मला सर्परूपामध्ये दर्शन काही देऊ नका, मला खूप भीती वाटते असं सांगितलं. त्यानंतर काय झालं ना, की मग परत मी वाचायला लागली आणि पुन्हा ते त्याचा आणखी वाढू लागलं ते. आणि मग नंतर जेव्हा बघितलं ना, तर अशी खारुताई होती ना, ती खारुताई त्या हारावरती येऊन बसलेली होती. ती खारुताई नसून तर प्रत्यक्षात स्वामी महाराज होते. कारण ते इतके टव करून बघत होते माझ्याकडे, सारखे एकटक बघत होते आणि त्यांच्या डोळ्यात मी बघितलं ना, तर मला ते स्वामींचंच दर्शन झालं आणि माझा जो अट्टहास होता तो स्वामींनी पूर्ण केल्यासारखं वाटलं. कारण माझे 1 ते 21 अध्याय होईपर्यंत ते तिथेच बसलेलं होतं. आणि जेव्हा माझे 21 अध्याय तारक मंत्र 11 माळी जप झाला, त्यानंतर ते निघून गेलं आणि मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठं गेलं मला काहीच दिसलं नाही. पळताना दिसलं, पण कुठे गायब झालं काही कळालं नाही. याचा अर्थ काय समजायचा स्वामी भक्तांनो? खरंच त्या दिवशी मी खूप भरून पावले आणि स्वामींनी माझी गाऱ्हाणं ऐकलं आणि मला दर्शन दिलं. साक्षात स्वामी महाराज माझ्या घरी आले, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. खरंच अंतःकरणापासून तळमळीने जर स्वामींची कुठली सेवा केली आणि स्वामींना एखादी गोष्ट मागितली तर ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात, म्हणजे पूर्ण करतात. फक्त आपला श्रद्धा, भाव आणि विश्वास हा खूप दृढ असला पाहिजे. मग अशक्य असणारी गोष्ट शक्य होण्यासाठी वेळ लागत नाही. स्वामी महाराज म्हणतात, अरे चमत्कार काय म्हणतो? ज्यावेळेस तुझा विश्वास असतो त्यावेळेस आम्हाला हा चमत्कार करावाच लागतो. तुझ्या विश्वासाला जाणावंच लागतं, कारण तू आमचा भक्त आहे, आमचं लेकरू आहे, आमचं बाळ आहे. स्वामींनी दिलेल्या शब्दाप्रमाणे स्वामी प्रत्येक भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. तसेही माझे जीवन स्वामी कृपेने खूप आनंदित सुखमय झाले आहे. तसेच सर्वांचे व्हावा हीच इच्छा आहे. आता जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत स्वामींनी फक्त मला पोचवावं, माझ्या मुखातून त्यांचं गुणगान गावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.